दाखवून दिलंय या मॅच मध्ये त्याच्याकडे दमखम आहे आणि ती त्याची जुनी दहशत तो दरारा पुन्हा एकदा प्रस्थापित करत असताना पेंदर टीमला तारणहार तो ठरेल का? 6 गेंदे 20 रनों की जरूरत, 6 चेंडू 20 धावा, पहिलाच बॉल स्लॉग हिट आर पार सीमा रेषा पार आणि गेलाय तो डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईन बाहेर. येईल हा पहिला मॅच मध्ये शिरकाव करणारा षटकार. भगवा रंग म्हणजे तो भडक रंग आहे. भगवा सांगतो शूरता, भगवा सांगतो शौर्य, हार न मानणारी शक्ती म्हणजे भगवा रंग. मॅच मध्ये शिरकाव केला, आम्ही हार मानणार नाहीये हे ठणकावून सांगतोय विश्वास पाटील आणि आशिष नेरुलकर. मॅच मध्ये जो मगाशी षटकार आला एका चेंडूवर पूर्णपणे पकड मजबूत केली आहे. आता विवश केले टीम मीटिंग्स घेण्यासाठी. दोन्ही खेळाडूंकडे मात्र विकेट किपर रोहित आलेत. क्लोज शॉट सिली मिड ऑफ मध्ये आपल्याला फिल्डर पाहायला मिळतील. अगदी आपण पाहिलं तर दोन्ही क्षेत्ररक्षक भरपूर जवळ आलेत. मैदानामध्ये थोडी वेगळी रणनीती आपल्याला पाहायला मिळतीये. फलंदाजाचा स्टान्स, त्याचा फुटवर्क, चेंडूवरची नजर, या गोष्टी डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी थेटून लागून नजदीक लावलाय, परंतु तुम्हाला मुवमेंट करता येणार नाहीये. मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन केलंय. 5 चेंडू आणि 14 धावा असे इक्वेशन असताना अजून एक वार नाहीये. तो पूर्णपणे मॅच वर पकड मजबूत केलीये. मॅच मध्ये शिरकाव करणारा षटकार, मॅच वर पकड मजबूत करणारा षटकार आणि मॅच मध्ये विजयाचा शुभ संकेत देणारा षटकार पेंधर टीम साठी. आता जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 8 धावांची गरज. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे? आशिष नेरुलकर सांगतोय करू नका इतक्यातच आमच्या पराभवाची चर्चा. मी अजूनही झुंज देतोय आणि धुंद फुंद आणि बेधुंद अशी फटकेबाजी. मॅच रंगात आली, आता मॅच सोपी झाली आहे आणि तिसरा सलगचा षटकार. ही मॅच आवडली असेल, ही फलंदाजी आवडली असेल. आशिष नेरुलकर साठी एकदा जोरदार टाळ्या. वाव, दोन धावा, मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव केलाय. आम्हीच जिंकणार याच माइंडसेट न ते उतरले होते, परंतु धाकटी जुई टीम गोलंदाजी कुठेतरी कमी पडलीये. हिटिंग झोन मध्ये चेंडू फेकले गेले, ओव्हरपिच बॉल फेकले गेले, चुका झाल्या आणि त्यांचा भुर्दंड आता भोगावा लागतोय. मॅच मध्ये पूर्णपणे डॉमिनन्स बॅटिंग टीमचा आपल्याला पाहायला मिळालंय. टीमचं नाव आहे पेंधर. आशिष नेरुलकर आतापर्यंत जीवा 11 टीम पेंधर. आशिष नेरुलकर जीवा 11 टीम गावदेवी पेंधर. 3 चेंडू 2 धावा. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देतील का गोलंदाजी करणारा संघ आणि गोलंदाजी करणारा तो गोलंदाज प्रथमेश. सुपर 4 साठी क्वालिफाय व्हायचा आहे. एखादा डॉट बॉल येईल का, तर नाही. हा विजयी षटकार. सलग 4 चेंडू आणि 4 षटकार ठोकत आपल्या टीमला क्वालिफाय करून दिले. सुपर 4 मध्ये क्वालिफाय होणारा अजून एक संघ आपल्याला पाहायला मिळाला आहे. जीवा 11 टीम गावदेवी पेंधर. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर क्वालिफाईंग इनटू सुपर 4. बक्षीस पात्र फेरीमध्ये 4था संघ आपल्याला पाहायला मिळाला आहे जो क्वालिफाय झाला. अभिनंदन अँड व्हेरी हार्ड लक टीम धाकटी जुई. चला, आणि आम्ही स्टँडिंग अंपायर म्हणून मयूर म्हात्रे दादांना विनंती करू की आपण या नेक्स्ट मॅच साठी सहाय्य करावं.